गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 70 बातम्या पाहूया. इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा 11वा दिवस. अमेरिकेच्या हल्ल्यानं खामेनी संतप्त. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ला. इस्रायलकडूनही जोरदार प्रत्युत्तर. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल. इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा. इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसही इराणला तिथेच प्रत्युत्तर. प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, अमेरिकेचा इशारा. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे कच्चं तेल महागलं. बॅरेलचा भाव $88 युद्ध असंच सुरू राहिल्यास आणखी दर वाढण्याची शक्यता. इराणची होर्मुझची सामुद्रधुनी बंद. त्यामुळे समुद्रामार्गे होणारा कच्च्या तेलाच्या व्यापारावर मोठा परिणाम. अमेरिकेला मोठी झळ बसणार. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर अमेरिकेच्या मते ही आर्थिक आत्महत्या. आमच्यावर परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण. इराणमधल्या अणुस्थळांवरील हल्ल्याच्या परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा. इस्रायल इराण युद्धासंदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. शांतता प्रस्थापित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यामुळे अमेरिकेनं B-2 स्टिल्थ अस्त्रांचा वापर केला. मात्र यामुळे इराणचा अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम संपला नाही. कर्नल अभय पटवर्धन यांचं मत. भारतात अमेरिकेच्या महिलांनी एकट्यानं प्रवास करू नये. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना जारी केल्या नव्या सूचना. दहशतवाद, नक्षलवाद, बलात्काराच्या घटनांमुळे नव्या सूचना जाहीर. अमेरिकेचा इराणवर हल्ल्यानंतर बहरीननं आपल्या बहुतेक नागरी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची आज मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दोघांमध्ये भेट होणार. इस्रायल इराण युद्धादरम्यान भारताचं ऑपरेशन सिंधू सुरूच. 285 भारतीयांसह काल रात्री दिल्लीमध्ये आणखी एक विमान दाखल. आतापर्यंत 1713 भारतीय मायदेशी परतले. भास्कर जाधवांचे राजकीय निवृत्तीचे संकेत. 8 वेळा निवडणूक जिंकल्यावर थांबायचा विचार करावा असं वाटतंय. भास्कर जाधवांचं सूचक वक्तव्य. भाषण करायला मिळत नाही म्हणून नाराज नाही, जाधव यांच्याकडून स्पष्ट. राजकारणातलं काम थांबवणं एवढं भास्कर जाधवांचं वय नाही. राजकारणातून निवृत्त होऊ नका, अजून सामाजिक कामं करायची आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचा भास्कर जाधवांना सल्ला. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भास्कर जाधवांची मोदींवर टीका. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी मोदींनी घालवली, भास्कर जाधवांचं वक्तव्य. आपल्या पक्षाचा नेता मोठ्या पदावर गेला पाहिजे अशी अपेक्षा केली तर काय वाईट. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं या मतावरती मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेतील. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचं वक्तव्य. रायगडमधील शिवसेना नेत्यांवरही टीका केली. औरंगजेब पवित्र व्यक्ती राजकारणासाठी बदनाम केला जातोय. मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख याचं वादग्रस्त वक्तव्य. वादानंतरही औरंगजेबाच्या वक्तव्यावर आसिफ शेख ठाम. आमदार प्रताप पाटलांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. तर मराठा आरक्षणाची मागणी लावून धरा, जरांगेंची मागणी. तुळजापूरमध्ये समाजवादी पार्टीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसोबत अबू आझमींनी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थेवर कब्जा करणं हे आपलं स्वप्न, अबू आझमींचं वक्तव्य. पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होतीये, रस्ते जाम होतात, पण आम्ही कधी तक्रार केली नाही, अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. पण मशीद भरल्यावर काहींनी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पासपोर्ट रद्द करू म्हणतात, आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. अबू आझमींना वादग्रस्त विधान करण्याचा शौक. वादग्रस्त विधान केल्यानं प्रसिद्धी मिळते असं त्यांना वाटतं, त्यामुळे त्यांना उत्तर देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र द्वेष्ट्या अबू आझमीला पाकिस्तानमध्ये पाठवा. भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसलेंची अबू आझमींवर जोरदार टीका. वारीच्या वेळेवर अबू आझमी यांचं आलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट. त्यांनी आधी वारकरी संप्रदायाबद्दल अभ्यास करावा. आमदार मिटकरी यांचा अबू आझमींना टोला.
पंढरपूरच्या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, आपली पात्रता नाही त्यावर बोलू नका, अबू आझमींच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. धाराशिवच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्था निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळेच उमेदवार पराभूत, शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे 13 उमेदवार या निवडणुकीत मोठ्या फरकानं विजयी. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 88% मतदान, उद्या मतमोजणी. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर, पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत. हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक, आज मनसेकडून प्रत्येक शाळेच्या बाहेर जनजागृती केली जाणार, शाळांबाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम, बैठका आणि पत्रक वाटप सुरू करण्यात येणार. महाराष्ट्राची लेक हुंड्यासाठी आत्महत्या करते हे दुर्दैवी, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर जुलै महिन्यापासून ताकदीनं हुंडा विरोधी मोहीम राबवा, सुळेंचं आवाहन. भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण, यानिमित्त मुंबईमध्ये आजपासून 2 दिवस राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं मुंबईमध्ये सभापती राम शिंदे यांच्याकडून स्वागत. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अर्जुन खोतकर यांचीही उपस्थिती. राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण तसंच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी शासनाकडून टास्क फोर्स तयार. या कृती दलाच्या अध्यक्षपदी डॉक्टर दीपक सावंत नियुक्त, शासनाकडून डॉक्टर दीपक सावंत यांना मंत्रिपदाचा दर्जा. तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार, एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार. मंत्रिपदी आल्यावर प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिकेचे आदेश दिले होते. यंदा आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा कालावधीत मांस मटण विक्रीस बंद. सलग 10 दिवस पंढरपूरमध्ये मांस मटणावर बंदी, वारकरी संप्रदायाच्या मागणीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंची घोषणा. लोणी काळभोर इथे मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार. आज पालखीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं दिवेघाट पार केला. माझ्याच्या प्रेक्षकांसाठी विक्रम हापसेंनी दिवेघाट पार करतानाची पालखीची ही ड्रोन दृश्य टिपली आहेत. तर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम सासवडमध्ये असेल. संत मुक्ताईंच्या पालखीचं बीड शहरात आगमन, मोठ्या उत्साहात भाविकांकडून पालखीचं स्वागत. बीड हे संत मुक्ताईंचं आजोळ असल्यानं संत मुक्ताईंची पालखी 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी. आमोणा ते पंढरपूर या रस्त्यावर जाणाऱ्या वारीमध्ये किमान 2000 गोव्यातील भाविकांसमोर प्रमोद सावंत देखील वारीमध्ये सहभागी. यवतमाळ जिल्ह्यातून आषाढीच्या पार्श्वभूमीवर 250 बसेसचं नियोजन. जिल्ह्यातील 12 ते 15 हजार भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता. 2 जुलैपासून प्रत्येक आगारातून बस सेवा सुरू होणार. चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनानं नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं. स्नानाला जाणाऱ्या भाविकांना अंदाज न आल्यानं ते पाण्यात बुडत होते. ठाण्यातील किसननगर 1 परिसरातील ठाण्याच्या महाराजाचा पाठपूजन सोहळा उत्साहात साजरा. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमधल्या मुकुंदवाडीमध्ये एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पाहणी. मुकुंदवाडीमध्ये पालिकेनं अतिक्रमण काढलं होतं, मात्र पावसाळ्यात अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही, जलील यांचं वक्तव्य. विदर्भातील शाळा पहिल्याच दिवशी बंद राहण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा आज शाळा न उघडण्याचा निर्णय. प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भातील सगळ्या शाळा बंद राहणार. मुंबई, ठाणे, पालघरसह नाशिकमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरसह साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज. वर्ध्यातील बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपूल तब्बल 12 वर्ष रखडला. 12 वर्ष रखडलेल्या पुलाचं उद्घाटन करण्याचा राज्यकर्त्यांना नैतिक अधिकारच नाही. खासदार अमर काळे यांची बोचरी टीका. लवकरात लवकर पूल सुरू करावा, काळेंची मागणी. भिवंडीतील अंजूर फाटा ते खारबाव चिंचोटी रस्त्याची दुरावस्था कायम. 100 दिवसांच्या मुदतीनंतर दुरुस्ती नसल्यानं टोल वसुली पुन्हा बंद. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर खड्डे कोण भरणार, नागरिकांचा प्रश्न. वाशिममध्ये 50% शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आटोपली, मात्र आता पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. येत्या 2 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट. धान खरेदीबाबत शासनाचं उद्दिष्ट पूर्ण, त्यामुळे धान खरेदी बंद, शेतकऱ्यांना फटका. धान खरेदी उद्दिष्ट वाढवण्याची आमदार विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
रायगडच्या बाजारपेठांमध्ये रानभाज्यांची आवक वाढली. शेवळा, आखूर, करटुली, भारंगीसह अनेक रानभाज्यांची आवक वाढली. अकोल्याच्या खडकी भागातील आसरा मातेचं 200 वर्ष जुनं मंदिर एका व्यक्तीनं पाडलं. मंदिराच्या जागेवर हक्क सांगत मंदिर पाडणाऱ्या जिब्राईल इब्राहिम दिवाणसह 4 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईतील महिला स्पेशल लोकलमधील महिलांमध्ये हाणामारी. ज्योती सिंग या महिलेवर गुन्हा दाखल. ज्या महिलेला दुखापत झाली त्या कविता हिरेंच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार, लैंगिक अत्याचार करून आरोपीनं व्हिडिओ शूट केला. पॉक्सो कायद्याअंतर्गत 24 वर्षीय तरुणावर आणि त्याच्या प्रेयसीवरती कारवाई करत त्यांना अटक. मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातली घटना. आरोपी डॉक्टर अमित गायकवाडला मोहोळ पोलिसांकडून अटक. चंद्रपूरमध्ये उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून महिलेची हत्या. एका अल्पवयीन मुलानं रागाच्या भरात हत्या केल्याचं स्पष्ट. या प्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. बीडमध्ये आमदार विक्रम काळेंचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक. सरपंचपदीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 येथील सरोवर हॉटेलसमोर हिट अँड रनचा थरार. मद्यधुंद चालकाची पार्किंगमधल्या अनेक वाहनांना धडक. घटनेमध्ये महिला जखमी. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांकडून आरोपीला चोप. चंद्रपूरमध्ये बनावट कागदपत्र तयार करून गोवंश तस्करी. तब्बल 1,70 लाखांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या धानोरा टोल नाक्यावरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. ठाण्यातील कासारवडवली गावात भलं मोठं झाड कोसळलं. 4 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक झाडांची पडझड. आजपासून अमित शहा 2 दिवसीय वाराणसी दौऱ्यावर. केंद्रीय मध्य क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंडसह अन्य काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज राष्ट्रपतींच्या भाषणांच्या 2 संग्रहांचं प्रकाशन. विंग्स टू अवर होप्स खंड 2 आणि आशाओं की उडान खंड 2 या भाषण संग्रहांचं प्रकाशन. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या इंडियाज गॉट लेटेंट शोचे एपिसोड आणि हायलाइट्स पुन्हा युट्यूबवर प्रदर्शित. 4 महिन्यांपूर्वी रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी प्रॉपर्टी डीलर शिलोंग जेम्स आणि गार्ड बलबीर यांना अटक. न्यायालयानं 7 दिवसांची कोठडी सुनावली. 48 दिवसात 11,40,000हून अधिक भाविकांनी बाबा केदार यांचं दर्शन घेतलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची माहिती. चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ, बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबसाठी हेलिकॉप्टर सेवांवर बंदी. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद. मान्सूनचा वेग वाढला. आज दिल्लीमध्ये वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता. येलो अलर्ट जारी. पुढील 4 दिवस ईशान्येकडच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. एअर इंडियाचा मोठा निर्णय. 19 मार्गांवरील विशेष विमानांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात कमी केली. अहमदाबाद विमान अपघात आणि सतत विमानांची उड्डाणं तांत्रिक कारणास्तव रद्द होत असल्यानं एअर इंडियाचा निर्णय.